श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशायन माना धरक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा करत संपुट जोडून विनवीत असे. त्यावेळी पुढील कथा विस्ताराने रोपावा. योगेश्वरा कृपा करी का दातारा म्हणून लागला चरणाचे. एकूण शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून. श्री गुरु महिमा अनुपम्य संतोषोत्तमा नामांकित सांगेन एक गुरुची कथा. औदुंबर तळी अति प्रीता होते श्री गुरु परियेसा. ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न. अनेक पुण्यवृक्ष त्याजून काय प्रीती. औदुंबरी अश्वस्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार. श्री गुरुप्रती औदुंबर कवन कारणे निरूपावे सिद्ध म्हणे नामांकित सांगेन याची. या वृत्तांत जदी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारेला नखे करून देत्यासी विदारले कोपेशी आतळी काढून या हर्षी घालत असे माळ गळा तया देत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसे वडवांगी सोदू पोटी तैसे विष परियेसावे वेदारण करता दैत्यासी वेदले विष त्या नकाशी तापली नके भोवसी एक शेषा एक चित्ते ते समी महालक्ष्मी होली आला अतिप्रेमी औदुंबरा फळे नामी शांती कारणे नकांती ते वेळी शीतलार्थ नखे रोवल्या औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नरसिंह देव देता झाला लक्ष्मीची केव संतोषाने उभय देव वर देती तये वेळी तया समयी औदुंबराशी देती वर ऋषिकेशी सदा फळीत तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जे जनिर भस्ती भक्तीची काम्य होय त्वरितेशी तुझ देखदासी पर्यशी उग्र विष शांत होय जे सेवतील मनुष्य लोक अखिलाम्य भाव पाहुनी एक फल प्राप्त होय निक पाप वेगळा होय नर वाजणारी सेवा करीती पुत्र होतील तिसी त्वरित जो नर असेल दैन्यपीडित सेविता होईल क्षियायुक्त तुझे छाई बैसोनी जय जन करती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्याशी तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तितके पुण्य परियेसा तुझ सेविती ज्या नारी नरासी व्याधी नवती कवन दिवशी ब्रह्महत्यादी व महादोषी परिहार होती परियेसा जे जे कल्पनी मानसी तुझ सेविती भावनेसी कल्पना पुरती बरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुझी सदा वसो तुझ्या पाशी लक्ष्मी सहित शांतीसी म्हणून वर हर्षी नरसिंह मूर्ती तये वेळी ऐसा वक्ष औदुंबरू कलयुगी तोची कल्पतोरी नरसिंह मूर्ती होता उग्र शांती झाली तयापाशी अवतारा आपण तयाचे स्थान आपले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून निवास औदुंबराचे वृक्षातळी अयरणीचे श्री गुरु असती गोप्याचे मध्यान्ह काळ समयाशी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानाची वसती 64 योगिनी पूजा कराव्या. मध्यान्हशी गुरु जवळ येते नित्य नमन करून श्री गुरुशी नेती आपले मंदिराची पूजा करते. विदेशी गंध परिमळे कुसुमे आरगोनिया त्यावेळी पुनरपी येते औदुंबरी एखाद्या समयी द्विजा वर विस्मय करती देखून या म्हणती अभिनव येती कैसा न करी भिक्षा ग्रामात यायसा असतो सदा अरण्यवासी कवने परी काळी कंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमित दिनमान एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचा अंत त्याची जाती यमपंत ऐसे विप्रमद मदोन्मत अधोगतीचे तोची इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेली आपल्या स्थानासी गंगानुज थडीयेसी होता वृत्ती राखीत त्याने देखले श्री गुरुशी आल्या योगिनी पूजेशी गंगेमध्ये नेती कैसी मार्ग झाला जळात विस्मय करी तो नर म्हणे ऐसा यतीश्वर द्विभाग झाले गंगा नीर केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुणी आले मागोती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे झाले कैसे जोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजते देवकन्या एरे दिवसी मागोती हाती घेऊन आरती देवकन्या ओवळती श्री गुरु म्हणून या पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पाहत तोही गेला सेवित नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू भीतरी दिसे अनुपम पूर रत्नखचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पुर घेऊनी आला आरती ओवाळूनी आरती नेल्या फुल्या आपले मंदिरा प्रति सिंहासन रत्नखचित बैसो घालती तये समयी पूजा करती विदेशी जो का उपचार षोडशी अनेका परिष ड्रेससेसी
आरोग्य गण केले ते वेळी देखून या नरासी म्हणती तू का आली अशी विनवितो नर स्वामी अशी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणात लेणी होणे अंतकरणा म्हणे स्वामी गिरिजा रमण होसे त्रयमूर्ती तुझी एक श्री गुरु म्हणती तयाशी तुझे दैन्य गेले पर्याचे जे जे तू इच्छिती मानसी सकळ विष्ट पावशील येथील वर्तमान ऐसे न सांगावे कवनासी जया दिवशी प्रकट करशी तू ते हानी होईल जाणे येणे परी तयासे श्री गुरु सांगती परियसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागम श्री गुरुचा निरोप देऊन गेला गंगानुजना आपण वृत्ती स्थानी जाते शिक्षण निधान त्याशी लादून ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्रपौत्री श्रिया करू महानंदे वर्त तसे भक्तिभावे श्री गुरुशी नमन करी प्रतिदिवसे सेवा करी कलित्रेयसी एको भावे करून यावर्तिता वर्तता ऐसा एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करून श्री गुरुशी विनवित असे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू म्हणून या सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्नान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यातीहीन कृपा करणे स्वामी या श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुराते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षकार दाविन तुझं चाल आता बैसले होते व्याघ्राजीनी धरी गा मागे दृढ धरोनी मनोवेगे तक्षणी गेले प्रयाग प्राप्त काळी तेथे स्नान करूनी गेले काशीस मध्यानी विश्वनाथ दाखवूनी सेवेची गेले गेसी ऐसे त्रिस्थळी अचरुनी आले परतोनी अस्तामनी येणे परी तया स्थानी देखिता झाला तो नर विश्वानट श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐशी कीर्ती श्री गुरुमनी विस्तारिती आता गोपे येथे व्हावे ऐसे परी तये स्थानी गुप्त झाले श्री गुरुमनी अमरेश्वरा ते पुसवनी निघते झाले ते वेळी श्री गुरु निघता तेथून आल्या 64 योगिनी विनविताती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेशी अन्नपूर्णा तुम्हा पाशी केवी राहू स्वामी या येणे परी श्री गुरुशी योगिनी विनविती भक्तीची भक्तवत्सले संतोषी दिदलांवर तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा सौदुंबरासी प्रगटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमचे येथेची असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रतिकरी औदुंबरी ठेवती कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्हा स्थिर अमरापूर पश्चिमे तीर अमरस्थान ह्याची जाण प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होई त्वरित तुम्ही त्याशी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी पूजा करते तत्परी मनकामना पुस्ती जाना ऐसे येथे असे अन्नपुरा नित्य करते आराधना ते होय कामना चतुर्थ विद्या पुरुषार्था पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थ स्नान करीत 7 वेळा स्तनपान करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्ष वांजेसी पुत्र होती शतायुष्य ब्रह्म हत्या पापनेशी स्नान मात्रे त्या तीर्थी सीम सूर्यग्रहेशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करीती भक्तीशी अत्यंत पुण्य अनंत पुण्य अश्वमेध भक्तिभावे करुनिया देख अन्न घालिता ब्रह्मनायक कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ ऐसे औदुंबर वृक्षास्थळी जप करीते तो मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केली तैसेची रुद्र जपुने एकादशी पूजा करती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचिंत परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञा फळ तेथे परियेसा नमन करते येणे परी पुण्य असे अमर परंपरी अपरांपरी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करीती जाना देव सामना देव होना ऐसे स्नान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगताती गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गानगा भुवन भीमातेरी अनुप्यम विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबर प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गोप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गंगापुरी राहिले गुरु प्रीतिकरी प्रख्यात झाले परियेसी इति श्री गुरुचरित्रामृते नरसिंह सरस्वती उपाख्यानी सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान नामन 19 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज